नमस्कार शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण कांद्याचे बाजारभाव बघणार नाहीत। हा व्हिडिओ थोडा वेगळा आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाचा पीक म्हणून ओळखला जाणारा सोयाबीन, तर सोयाबीन विषयी थोडी माहिती, थोडी चर्चा, लागवड, तणनाशक याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहात। तर बघूया। नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण सध्याला आमच्या घराच्या बाजूलाच काका आहेत। त्यांनी सध्याला शेतात पाणी देत आहेत। तर हे जे पीक आहे, हे व्हिडिओ व्यवस्थित दिसते का बघा। सध्याला पीक लावलेले आहेत, आभाळाचं वातावरण आहे, सध्याला पावसाची स्थिती आहे। सोलापूर जिल्ह्यातून तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात। तर सध्याला हे जे पीक आहे सोयाबीन आहे ना काका? ओके, तर सोयाबीनचं पीक लावलेले आहेत आणि हे 22 दिवसाचं हे पीक आहे आणि शेतात पाणी सोडलेले आहेत काका, बघू शकता तुम्ही। पाऊस पण सुरू झाला बघा आत्ताच। सोयाबीनचं पीक आहे आणि काका याला तणनाशक काय मारलाव का अजून मारायचं आहे? व्हिडिओ तू येणार आहे का मध्ये? तणनाशक मारायचं का अजून? बर, तुमचं नाव काका? अशोक कोणाळे। अशोक मारुती कोणाळे। अशोक मारुती कोणाळे, ओके। हे बघू शकता तुम्ही, आमच्या घराजवळच इथं बाजूलाच आमचं घर आहे। तर जरा आज लवकर आल्यामुळं, कामावरनं लवकर आलो, तर इथं जरा काका निवांत दिसले, त्याच्यामुळं आलो आहे। सोयाबीन लावलेले आहेत आणि 22 दिवसाचं पीक आहे। 22 दिवसाचं पीक बघू शकता तुम्ही। किती फूट आहे काका? 1 फूट आले का? म्हणजे 1 फुटाचं पीक आलेलं आहे 22 दिवसामध्ये, बघू शकता तुम्ही। ह्याच्यावर तुम्ही कधी मारणार हो? हे आले की हे बघा, हे काय काय लागालंय? तणनाशक मारावं लागते। कोणतं तुमच्या हिशोबानं तणनाशक मारता तुम्ही? नाही, ह्याच्या अगोदर कोणतं मारलं, वापरलं? ह्याच्या अगोदर वापरलं नाही? बरं बरं। किती एकरचं आहे आता लावलेलं? 2 एकर आहे। 2 एकर आहे। तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, 2 एकरचं सोयाबीन काका लावलेलं आहे। सोलापूर जिल्ह्यातून तुम्ही व्हिडिओ बघत आहात आणि सध्याला पाणी देत आहेत, जरा निवांत आहेत म्हणून मी आलो होतो। तर 1 फुटाचं जवळपास आलेलं आहे, 22 दिवसाचं पीक आहे। किती किलो तुम्ही काका लावलेलं आहे, पेरलेलं आहे? 40 किलो। सगळं मिळून 40 किलो? 40 ते 45 किलो लावला आणि 22 दिवसाचं पीक आहे। म्हणजे जवळपास 1 महिना होते पुढच्या आठवड्यात? पुढच्या आठवड्यात 1 महिना होते। बरं बरं। आता ह्याच्यावर हे जरा पानाला लागत आहे, तुम्ही कोणतं मारणार आहो? फवारणी मारणार आहो का तणनाशक मारणार आहो? तणनाशक फवारणी आहे मशीन, फवारणीवर मशीन। किती लिटरचं असं मशीन आहे ते? 15 लिटरचं। 15 लिटरचं आहे। त्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे हां हां, आता ह्याला काय करतो आम्ही, एक बॅरल करतो औषध, त्यातलं घेऊन पाठीवरला पंपावर मारायचं। म्हणजे बॅरलमध्ये पूर्ण मिक्स करतो का? आणि पाठीवरला पंप तुमचं किती लिटरचं आहे? ते 15-16 लिटरचं आहे। 15-16 लिटरचं आहे। हां, मग म्हणजे त्याच्यामध्ये मिक्स करता का पहिला भरता? 15-16 लिटरचं आहे। 15-16 लिटरमध्ये म्हणजे एका पंपामध्ये तुम्ही एकदा पंप भरून घेतलं तर किती कवर होते त्याच्यामध्ये? अर्धा एकर होते का कसं? अर्धा पंपामध्ये अर्धा एकर कुठलं होते? एक बॅरलला 1 एकर होते। अच्छा, म्हणजे एक बॅरल 1 एकर। हां, 2 एकर आहे, 2 बॅरल लागते। म्हणजे 2 बॅरल लागते सगळे। किती रुपयाचं भेटेल आता ते तुम्हाला औषध? कमीत कमी 1000-1500 रुपये कुठे भेटते? 1500 रुपयाचं? 1500-2000। हे पूर्ण पीक यायला किती दिवस लागेल आता काढणीला यायला? आता तर महिना, अजून 3 महिने आहे। 4 महिन्याचं पीक आहे म्हणजे हे? 4 महिन्याचं पीक आहे। सुरुवातीपासून ते पूर्ण काढण्याला येईपर्यंत 4-4.5 महिने लागतात? 4 महिन्यात कंप्लीट होते। मग तुम्ही त्या 4 महिन्यामध्ये किती वेळा तणनाशक फवारणी किती वेळा करणार हे सांगा, मेन गोष्ट। 2दाच औषध करतो आम्ही। आता एक मारायचं 25 दिवसाला, हां, परत फुलावरात आल्यावर मारतो। अच्छा, म्हणजे आता हे 22 ते 25 दिवसामध्ये पहिली फवारणी तुम्ही पहिलं तणनाशक मारणार? मग दुसरी फेरी कधी मारणार? दुसरी फेरी मग ते फुलाला आल्यावर एक 15-3 आठवड्यात, परत 1 महिन्यानं लागते म्हणा। म्हणजे 1 महिन्याच्या नंतर फुल लागायला सुरुवात होते तेव्हा तुम्ही दुसरी फवारणी मारणार, त्याच्यानंतर 3 महिन्यांनी काढणी येणार। सबस्क्राईब करा, सांगा तोंडाने। काय सांगू द्या? लाईक करा म्हणा, व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा। लाईक करा। हां, ओके, सबस्क्राईब करा म्हणा। सरप्राईज करा। ओके।